सलगर। नमस्कार। आज या अतिशय चांगल्या आणि नीतिमत्तेने काम केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, आमचे नेते आदरणीय देशमुख साहेब, सन्माननीय कदम साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या मोठ्या भगिनी सुषमाताई अंधारे आणि ज्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे ते आपल्या सर्वांचे युवा नेतृत्व, ज्यांच्या नावातच रोहित आहे. आता रोहित एवढा गाजतोय सगळीकडे क्रिकेटमध्ये सुद्धा, आणि मला असं वाटतं की रोहित दादा या मैदानावरती पण खूप चांगली बॅटिंग करतात. त्यामुळे आपण सर्वजण इथे उपस्थित झालात, मला या कार्यक्रमासाठी बोलवलं. खरं तर आता आम्ही आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या या पुण्यभूमीमध्ये आलो तर गजाढोल वाजवावाच लागतो, ती आमची संस्कृती आहे. आणि त्यामुळे भंडारा माझ्या डोक्याला त्यांनी लावला, म्हणलं तुम्ही जरा घ्या ढोल. मी तो ढोल पण घेतला आणि झांज वगैरे वाजवला. मला लहानपणापासूनच ते सगळं आवडतं, ते माझी संस्कृती आहे. आणि आम्ही ते सगळं करून अतिशय चांगल्या विचाराने आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. मी रोहित दादांचं अभिनंदन करेन की दादा खूप छान तुम्ही कार्यक्रम घेतलाय, तुमचं काम बोलतंय. आणि एक ते दादाच इथं काम करत नाहीयेत, तर त्यांच्या मातोश्री आदरणीय सुनंदा काकी सुद्धा इथं 24/7 प्रत्येक महिलेच्या सोबत काम करतात. बरोबर आहे की नाही? इकडचं काकू खरं आहे का नाही? हा, तर ते एवढं सगळं चांगलं काम असताना एक पुरानी कहावत है उर्दू में, फानुस बनकर हिफाजत जिसकी हवा करे, फानुस बनकर हिफाजत जिसकी हवा करे, अरे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. त्यामुळे लाईट गेली लाईट आली काय हरकत नाही, काय फरक पडत नसतो. माझं तर मत आहे जेवढा संघर्ष स्ट्रॉंग असेल तेवढा माणूस स्ट्रॉंग होतो. आणि कशाला दुसरे उदाहरण पाहिजेत? अरे शरदचंद्रजी पवार साहेब तुमच्या आमच्या समोर उदाहरण आहेत. 84 वर्षाचा हा वटवृक्ष भल्या भल्याला दिल्लीला झुकवतोय, ही तुमच्या माझ्यासाठी मानाची बाब आहे. आणि त्यांना बघून आपण संघर्ष करतोय. मला लोकांनी पत्रकारांनी काही विचारलं की गोविंद बागेत ह्यावेळेस तुम्हाला कसं वाटतंय. काल परवाला मी गेली होती. काका मी तुम्हाला सांगते, गोविंद बागेमध्ये नेहमीपेक्षा चौपट गर्दी होती. हे काम एका दिवसाचं नाहीये पवार साहेबांचं. गेली 65 वर्ष आदरणीय पवार साहेब काम करतायत आणि महाराष्ट्राची जनता त्या कामाला पाहते. सर्वांच्या मनामनात आदरणीय पवार साहेबांचं काम आहे. आणि त्याच पावलावरती संसद रत्न सुप्रियाताई बसलेले आहेत. अरे संसद रत्न कुणी होत नसतं रे, तिथे आहे जातीचे एरा गबाळ्याचे काय काम, असं संत तुकारामांनी म्हणलेलं आहे. आणि म्हणून सुप्रियाताई एकदा नाही दोनदा नाही 8 वेळा संसद रत्न होतात. माझं असं मत आहे, त्यांची कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा आहे. आणि तो वारसा काय सांगतो? चांग भलं रे चांग भलं. आधी तुमचं चांगलं होऊ द्या आणि माझं मग चांगलं होऊ द्या, अशी नीतिमत्ता आदरणीय ताई असतील, आदरणीय पवार साहेब असतील यांची आहे. तुम्ही म्हणाल हा विषय का बोलावा लागतो, लोकांना सांगितलं पाहिजे. नुसतंच वाजवाजी जमत नाही, कशामुळे कशासाठी हे सुद्धा सांगितलं पाहिजे. आज मराठा आरक्षणाचा विषय तापलेला आहे, धनगर आरक्षणाचा विषय तापलेला आहे. सरकारचे डोळे कुठे आहेत? मला असं वाटतं की जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसी हा वाद सरकारकडून लावला जातोय. आणि 48 खासदारापैकी फक्त सुप्रियाताई बोलतात मराठ्यांना आरक्षण द्या, धनगरांना आरक्षण द्या, मुस्लिमांना आरक्षण द्या, लिंगायतांना आरक्षण द्या. ही पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आहे. या ठिकाणी असंख्य तरुण असतील, कदाचित तुमचे विचार माझ्याशी जुळणार असतील नसतील मला माहित नाही, पण प्रामाणिकपणे सांगते आपण तुकोबारायांची पताका घेऊन वारीत चालणारी माणसं आहेत. म्हणून छत्रपती शिवरायांचं स्वराज्य एका जातीचं स्वराज्य नव्हतं. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे 18 पगड जातींचं स्वराज्य होतं. ते भोसल्यांचं नव्हतं, ते जाधवांचं नव्हतं, ते कांबळ्यांचं नव्हतं, ते मुस्लिमांचं नव्हतं, ते सर्वांचं 18 पगड जातीचं होतं. आणि तो स्वराज्याची पताका आज कुठेतरी मला या सरकारकडून डगमगताना दिसते. तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे. आज आपल्यात फूट पडले, लोकाला बोलायला तयार नाहीत. ह्याचा एक वेगळा ग्रुप, त्याचा एक वेगळा ग्रुप. हा महाराष्ट्र आम्हाला कधीच अपेक्षित नव्हता. हा महाराष्ट्र अहिल्यादेवींना अपेक्षित नव्हता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हता. हे सगळं देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे, अली बाबा 40 चोर या गँगचा प्रताप आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी अरे फुकटच्या आमदारक्या फुकटच्या खासदारक्या घ्यायच्या नेतृत्व करतात लोक काही. मला हे आवडत नाही. मी तुम्हाला कॉलर टाईट करून सांगते, स्वाभिमानी वारसा असेल
तर माझं असं मत आहे, स्वाभिमानाने जगावं आणि पाठीमागून वार करायची पद्धत आपल्याकडे नाहीये. तुम्हाला महाभारत माहितच आहे, पाडवा झालेला आहे, बरी प्रतिपदा झालेली आहे. क्षत्रिय कोण असतं? क्षत्रिय एक जात क्षत्रिय नसते काकू, सगळे क्षत्रिय आहेत. अगदी तुमचा भीमा कोरेगावचा जो संघर्ष सांगतो, सॅल्यूट करते मी. जात म्हणून बघू नका, ते शौर्य आहे आणि शौर्याला जातीची गरज नसते. तसं आजच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी लढण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि रोहित दादा ज्या पद्धतीने युवा संघर्ष करतायत, ते कुठल्या जातीचा अजेंडा घेऊन काम करत नाहीयेत. मी स्वतः त्यांना ओळखते. त्यांची जेव्हा पहिली विधानसभेची निवडणूक झाली, माझ्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली जी सभा झाली, त्या ठिकाणी आम्ही होतो. डे 1 पासून अतिशय सेक्युलर विचारधारा धरून 18 पगड जातींना सोबत घेऊन काम करणारा रोहित दादा आहे. त्यामुळे आपण सगळेजण, हजारे साहेब असतील, अक्षय आता बोलले, आम्ही सगळे का आलोत. आणि आम्ही पाकिट घेऊन भाषण करणारे नाहीत बरं का. ती पोपटपंची गँग कुठे आहे तुम्हाला सगळ्याला माहितीये. काही लोक त्यांना काय म्हणतात तेही तुम्हाला माहितीये. आम्ही कोणाचे 25 पैसे घेत नाही आणि भाषण करत नाही. आम्ही स्वाभिमानी विचारांचे, विचार पटला तिथं रुजू, नाही पटला वेगळी जमीन कसायला लागू, या विचारांचे आम्ही लोक आहेत. कारण काय आहे, पाटील की आली तर गाजू नये. काका टोपीवाले काका, तुम्हालाच म्हणायले मी, पाटील की आली तर गाजू नये, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये, या विचारांचा महाराष्ट्र आहे. आणि पवार साहेबांनी 65 वर्ष या सगळ्यांना घेऊन राजकारण केलेलं आहे. अरे काय पवार साहेबांवरती नाव ठेवता रे. दररोज बघून बघून दिवाळी जरा शांत होते. काही लोक मला म्हणू लागली, सक्षना सलगर कुठे आहेत? कुठं नाही मी दररोज काय तुमच्या समोर याला ऍडव्हर्टाईज करत नाही. संतूर मॉम, ती तुमची 5 रुपयाची अगरबत्ती तुम्हीच लावा. नटापटा गँग पण आहे एक महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर कधीतरी बोलेन, पुण्यातच बोलेन, ही ती जागा नाहीये. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय की काम करणाऱ्या लोकांचं हे राज्य आहे, पवार साहेबांच्या विचारांना मानणारं राज्य आहे. आज सबंध महाराष्ट्राला, जनतेला मला टीव्ही माध्यमांच्या निमित्ताने सांगायचंय, या मराठवाड्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम असेल, छत्रपती शिवरायांचा वारसा असेल, सावित्रीबाई फुलेंचा वारसा असेल, तो कुणी जपला आणि जोपासला असेल, द वन अँड ओनली टायगर इन द कंट्री, शरद पवार साहेब. काय हो, मराठवाड्याला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं तेव्हा जाळपोळ होते मराठवाड्यात. मला काय समजत नाही कशामुळे करतात हे सगळं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधान दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची घटना लिहिली, तुम्ही आम्ही निवडणुका त्यांच्या तत्वानुसार लढवतो, त्यांच्यामुळे मिळतंय, तेव्हा जाळपोळ होते. आता एवढं चांगल्या पद्धतीचं आंदोलन चालत असताना गालबोट लावण्याचं काम काही लोकांनी केलं, त्याच्यावर सरकार ब्र शब्द का काढत नाही, हा माझा तरुण युवती म्हणून सवाल आहे. का नाही काढत तुम्ही त्याच्यावरती, तुमचा तोडगा का काढत नाहीत, त्याच्यावर का बोलत नाहीत. मला सुजाण जनतेला सांगायचंय, या महाराष्ट्रात उभी फूट पाडण्याचं षडयंत्र या सरकारकडून होतंय आणि त्याच्यावर कोणी भ्र बोलत नाही. यांना मध्य प्रदेशच्या निवडणुकामध्ये प्रचार करायला वेळ आहे, तिकडे आरत्या करायला वेळ आहे, परंतु या धनगर, मराठा, मुस्लिम आणि लिंगायत आरक्षणावरती तोडगा काढायला वेळ नाही. जलता है तो जलने दो, वो पुरानी कहावत है, आग लगे बस्ती में हम रहे मस्ती में. परंतु तुम्ही सुजाण आहात, तुम्ही कुठलंही असं पाऊल उचलू नका जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि छत्रपती शिवरायांना अभिप्रेत नाही. मी पुन्हा तुम्हाला म्हणेन, ती हिरकणी कुठल्या जातीची नव्हती, ती कष्टकरी महिला होती. आणि इथं बसलेल्या प्रत्येक महिलेत मला ती हिरकणी दिसते, इथं बसलेल्या प्रत्येक माणसात मला जीवा महाले दिसतोय, मदारी मेहतर दिसतोय. मला एकच सांगणं आहे सगळ्यांना, एका गुण्यागोविंदाच्या राज्यात राहिलं पाहिजे. आणि समोरचे लोक जे राजकारण करतायत, भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी नसून, चाची जान वो भारत जलाओ पार्टी है, जो भारत को भारत नहीं रखना चाहती. आणि आजच्या या चांगल्या प्रसंगी मी एवढंच म्हणेन की आदरणीय ताई असतील, रोहित दादा असेल किंवा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात अख्खा देशच काम करतो. तुम्ही म्हणाल त्यांची कार्यक्रम काही बोलते, अहो त्या ममता बॅनर्जी 3 वेळा राज्याच्या मुख्यमंत्री होतात, त्या पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतात. तामिळनाडूचे सीएम स्टॅलिनजी पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतात. एवढंच कशाला, जम्मूचे फॉर्मर सीएम उमर अब्दुल्लाजी, फारुख अब्दुल्लाजी साहेबांशी हितगुज करतात, सल्ला मसलत करतात. एवढं मोठं नेतृत्व असताना आपल्याला कमी काय पडलंय. ते काय होतं, घर की मुलगी दार बराबर होते. आपले महाराष्ट्राला काहीतरी तो शाप असेल,
खरं तर पवार साहेब या देशाला न लाभलेले दुर्मिळ पंतप्रधान आहेत, हे मी छाती ठोकून तुम्हाला सांगते. आणि हे आपलं दुर्भाग्य आहे की आपण त्यांना बनवू शकलो नाहीत. त्यांना नावं ठेवू नका. तुम्ही तुमचं बघा, तुमचं काय आहे ते. आज रोहित दादा, मला तुम्हाला एकच सांगायचंय, मी ह्या पक्षाकडे येण्याचं कारणच मला पवार साहेब सुप्रियाताईंचा सेक्युलर विचारधारा आवडते आणि तुम्ही त्या विचारधारेवर चालतात आणि मी तुमचं अभिनंदन करेल. कुणी काहीही करू देत, आडवा आडवी. मी असं एवढंच म्हणेन की माझ्या हरण्याचा कुठे सवाल होता आणि जन्मताच माझ्या माथी गुलाल होता, असं पवार साहेबांचं आहे. तसंच कर्माने, धर्माने, स्वतःच्या संस्काराने तुम्ही राजकारण कराल, एवढंच म्हणेन. आणि जाताना एकच सांगेन, बचेंगे तो और भी लढेंगे और लढेंगे तो जीतेंगे जरूर. जय शिवराय, जय भीम, जय अहिल्या. थँक्यू. धन्यवाद. साक्षरताईच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया. प्रचंड गर्दी आहे. इकडची जी मंडळी आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपण इकडे जाऊन बसावं. सर्व मंडळी, इतकी प्रचंड गर्दी झालेली आहे, जे नियोजन केलेलं होतं त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे. आणि यानंतर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भागी विधाते दोन्ही हात सर्वांनी वरती करा. टाळ्यांच्या आधी प्रचंड गरजामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया. सन्माननीय आमदार रोहितदादा पवार. एक घोषणा आपण या ठिकाणी देत आहोत. रोहित दादा तुम आगे बढ़ो. हाथ वरती करून, हाथ वरती करून. आदरणीय आमदार रोहित दादा पवार तुम आगे बढ़ो. रोहित दादा तुम आगे बढ़ो. धन्यवाद. आभारी आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी या परिसराचा विकास व्हावा यासाठी विविध विकास कामाचं भूमिपूजन आज आपण इथे ठेवलं.